कसरत तारेवरची, लाडकी सून मी ह्या घरची. थोडी थोडी कसरत तारेवरची, लाडकी सून मी ह्या घरची. राणी मी राजाची, चाहूल इवल्या स्वप्नांची. जणू लेक मी लाडाची, जणू लेक लाडाची. अहो 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 ऐका ना, मी काय बोलते. मला ना फक्त फक्त पेंट्याला सोडवायचं होतं. ताईचा संसार मोडून आई, त्यापेक्षा मी जेलमध्ये कितपत पडलो असतो ना तरी चाललं असतं मला. आई तू का असं वागतेस ताईशी? केवढं करते ती तुझ्यासाठी, सगळं करते तुझ्यासाठी, आमच्यावर ओरडत असते ती. तरी तू ताईशी असंच वागतेस नेहमी. मागे असं वागलीस तेव्हा सुद्धा आम्ही सोडून दिलं तुला, आणि आता सुद्धा तू तशीच वागलीस. हे बघ पेंट्या, मला ताईचा संसार नव्हता मोडायचा. मला फक्त तुला वाचवायचं होतं. मग तू डिवोर्सची भाषा का केलीस? अरे आधी मी फक्त वेगळं राहायला सुचवत होते, पण ते ऐकायलाच तयार होईना. मग मलाही कळलं नाही. बोलता बोलता मी बोलून गेले, पण त्याचं एवढं होईल असं नव्हतं रे वाटलं मला. आणि मी लाख म्हणेन रे डिवोर्स घ्या, पण त्यांना कळायला नको का? त्यांनी कशाला डिवोर्सची नोटीस पाठवायची? ताई तू डिवोर्स घ्या म्हणून सांगितलं नव्हतंस. तू ताईला डिवोर्स हवाय असं सांगितलं होतंस. नाही नाही, एवढा काही मला शब्दांशब्द आठवत नाही. अगं आई, किती दुष्ट बाई आहेस तू, किती खोटारडी आहेस. खोटारडी मी नाहीये, ती म्हातारी आहे. आपल्या मुलांचा आणि लेकींचा संसार म्हणून तिचा जीव भरला नाही ना, म्हणून माझ्या संसारामध्ये विष कालवायला आली ती. देव बघून घेईल ना, असं सोडणार नाही देव तिला. आई बास बास, गप्प. एक शब्दही बोलू नकोस. बाबा तुम्ही का गप्प? तुम्ही बोला ना काहीतरी आईला. बाबा मला खूप राग आलाय. आता तुम्ही आणि ताई नसता तर आत्ताच्या त्या घरातून निघून गेलो असतो मी, आणि परत कधी आईचं तोंडही बघितलं नसतं. पिंट्या, अरे आई आहे मी तुझी. त्याचीच लाज वाटते आई मला, त्याचीच लाज वाटते. का तुझ्या पोटी जन्माला आलो असं वाटतंय मला आता. तुझ्या तोंडाला काही धरबंद आहे का बघा? कसा असणार, कसा असणार? तुझ्या तोंडाला नाही तर माझ्या तोंडाला कुठून येणार? तुझाच मुलगा आहे ना मी. अहो तुम्ही तरी सांगा ना याला, आईशी बोलण्याची अशी भाषा आहे? अहो, तुम्ही रागावू नका माझ्यावर. मी पाया पडते तुमच्या, पण तुम्ही बोला ना. हे सगळं पूर्वी करून झालेलं आहे. आता एक शेवटची संधी द्या. खरंच सांगते, माझ्याकडून यापुढे कुठलीही चूक झाली ना की मला घराबाहेर काढा तुम्ही, पण एक शेवटची संधी द्या मला. इतकं सोपं राहिलेलं नाहीये ते आता. माझ्या मुलीशी सावत्रपणे वागताना तू हे विसरलीस की आपण तिच्या आयुष्याचं वाटोळं करतोय. माझं चुकलं. मला त्यासाठी हवी ती शिक्षा द्या, पण मला घराच्या बाहेर काढू नका तुम्ही. मी हवी ती शिक्षा भोगायला तयार आहे. तुम्ही सांगा मला फक्त. शिक्षा भोगायची तयारी आहे तुझी? बाबा हो आहे.
तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य आहे मला, पण त्याची शपथ सांगा ना, काय शिक्षा आहे? आई अजून एक पराठा दे ना. काय? थांब आणते. आईने केल्यावर कसे रे मटामटा खातोस पराठे? तर मला काय माहित आई आजीने हे केलेत. बरं, आणि मुळात आई आजीने हे सगळं आरंभलंय कशासाठी? काही माहित नाही. म्हणजे मी विचारायचा प्रयत्न केला त्यांना, पण त्यांनी काही उत्तरच दिलं नाही. मग मी असं जोर करून नाही विचारलं त्यांना. फोन उचलला नाही ना की डोकं फिरतं माझं. हो, पण कोण उचलत नाहीये तुझा फोन? तो मूर्ख वॉटर प्युरिफायर वाला. एक मिनिट, कुठलं पाणी दिलंस त्याला तू? नळाचं. वहिनी, नळाचं पाणी काय दिलंस त्याला? मी मागवलंय ना मिनरल वॉटर. बघू दे. शी, बघितलंस किती घाणेरडा वास येत होता पाण्याला. त्याच्यात काही जंतू बिंतू असतील म्हणजे? हवा माहितीये ना कशी झालीये ते. कावीळ, डायरिया, काय काय होतं लोकांना पाण्यामुळे. अगं बेबी, त्या काही वास येत नाहीये. चांगलं तर आहे, काही काय. आणि मुंबईमध्ये फिल्टर न केलेलं पाणी पिणारे हजारो लोक आहेत, त्यांना काही होत नाही ते. आणि बेबी, ती उकळलंय, गाळलंय, तुरटी फिरवलीय, सगळं केलंय, मग कसा त्रास होईल त्याचा? पण ते प्युरिफायर वाल्याला लवकर येता येत नाही का? मूर्ख. थांब, आता मी बघतेस. बेबी त्या जरा शांत हो. अगं येईल कोणीतरी. एवढं काही झालं नाही, आपण जरा ऍडजस्ट करूया. हॅलो, काय हो? 2 दिवस झाले मी तुम्हाला फोन करतेय, अजून तुमचा माणूस आलेला नाहीये. याला काय अर्थ आहे? आम्ही आता काय नळाचं पाणी प्यायचं का? आणि त्यांनी आमची तब्येत बिघडली म्हणजे त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात? काय? कॉन्ट्रॅक्ट संपलाय. मग कॉन्ट्रॅक्ट संपलाय तर तुम्ही माणूस पाठवणारच नाही का सर्व्हिसिंग साठी? काय? तुम्ही केला होता फोन? कधी? 2 महिन्यापूर्वी? मग मी काय सांगितलं तुम्हाला? नंतर कळवते असं म्हटलं मी. अहो, आठवण करण्यासाठी पुन्हा फोन करायचा ना तुम्ही. सारखा फोन करू नका असं म्हटलं मी. हे बघा, ते काही नाही. तुम्ही मागचं सगळं विसरा. ताबडतोब तुमचा माणूस माझ्याकडे पाठवा. 2 दिवस झाले फोन करतेय मी, अजून माणूस कसा येत नाही तुमचा? 1-2 दिवसात म्हणजे नक्की सांगा, 1 का 2? काय माणसं कमी आहेत? अहो, पण तो आमचा प्रॉब्लेम नाहीये. हे बघा, तुम्हाला आमचा प्युरिफायर रिपेअर करणं जमत नसेल ना, तर या आणि घेऊन जातो. ठेवा तुमच्याचकडे. आम्ही दुसरीकडे कुठून तरी मागवू. ठेवा आता तुम्ही फोन. हे बघा, मी चिडलेले नाहीये. अच्छा, आज मी नवीन वॉटर प्युरिफायर लावूनच घेते. अगं ए बेबी त्या जरा शांत हो. किती चिडशील? चिडू नको तर काय करू? आज उद्यामध्ये. आता कन्फर्म नको का सांगायला त्यांनी? तो माणूस आज पाठवणार आहे का उद्या पाठवणार आहे? अगं काहीतरी अडचण असेल त्यांची. कसली अडचण? अगं बेबी, 1-2 दिवस करूया ना ऍडजस्ट. नाहीतरी उकळते, तुरटी लावते, गाळते पाणी, काही नाही होणार. अगं का चालवून घ्यायचं? सांग ना वहिनी, का म्हणून आपण चालवून घ्यायचं? त्यांनी त्यांचं काम वेळेवर नको का करायला? ए बेबी त्यांनी त्यांचं काम केलं होतं. कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायला आपल्याकडनं डिले झाला. त्यामुळे आता आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. एक संधी दिली पाहिजे त्यांना. काही गरज नाहीये त्यांना संधी वगैरे द्यायची. बाजारात ढिगाणी वॉटर प्युरिफायर पडलेले आहेत. अगं पण हा आहे ना आता आपल्याकडे. अरे पण तो नीट काम करत नसेल तर त्याचा उपयोग काय? अगं पण गेली 6 वर्ष चालत होता नीट. यंत्र येते, कधीतरी बिघडणारच. पण आता बिघडलाय ना. अगं पण मग रिपेअर करूया, होईल सगळं नीट. त्यापेक्षा नवीन आणूया ना. आणि तो नवा आणल्यानंतरही चालेल, ह्याची काय गॅरंटी आहे? आणि तुला पटेल का ते? चालेल तेवढा चालेल. त्यापेक्षा हा जुना चालवूया. काही झालेलं नाहीये त्याला. अरे पण याला काय सोनं लागलंय का? काही सोनं लागलेलं नाहीये, पण हा आहे ना आपला. आपणच बाजारातून पारखून घेतलेला आहे की नाही. मग आता आपणच तो असा डिस्कार्ड करून टाकला तर मग आपल्यालाच नीट वापरता आला नाही असा अर्थ होईल की नाही त्याचा. त्यापेक्षा अगं हा जुना आहे तो रिपेअर करूया ना.
रिपेअर करूनही तो नीट चालला नाही तर मग नवीन घेऊ ना. अगं श्री म्हणतोय ते बरोबर आहे ना. आता मी नाहीच करणार त्या माणसाला फोन. आता इगो कशाला आणायचा मध्ये. मला आहे. मला नंबर दे, मी करतो फोन. नको, मीच करी. मी करेन फोन त्यांना. नको सांगितलं ना. उगाच फालतू कामासाठी तो नको फोन करू. तिला तिचा एकटीचा नाही, तुझ्या वाटणीचा पण इगो आहे. बरं चला. मी निघतो. आई चल, मी निघतो, मला उशीर झालाय. नीट जा रे. हो य बाय. बाय. हा वस्तू नाही बदलत, बायको काय बदलणार. ताईला तिच्या डॉक्टरांनी डिलिव्हरीच्या आदल्या दिवशीपर्यंत सगळी कामं करायला सांगितली होती. काही प्रॉब्लेम नव्हता, अगदी मजेत होती ती. तू पण तसंच कर बरं का. स्वतःला फार गोंजारू नकोस. तू प्रेग्नंट आहेस, आजारी नाही, कळलं ना. जान्हवी ऐकतेस ना. सॉरी, काय ग कमी इतके मोलाचे सल्ले देते तुला. तुझं लक्ष कुठे आहे. गीता? पुढच्या आठवड्यात कोर्टाची तारीख पडली आहे ग. हो, म्हणजे मी बोलले आई आजींशी. मग त्यांना फोन केला होता. मला म्हणाल्या संध्याकाळी भेटू आणि बोलू. तू बरी आहेस ना. म्हणजे घाबरली नाही आहेस ना तू. नाही ग. आणि असलीस तरी साहजिक आहे. तुला सांगू का गीता, जेव्हापासून मी आई आजींना भेटले ना तेव्हापासून मला तशी भीती नाही वाटत ग. म्हणजे त्या सगळं नीट करतील असा विश्वास वाटतो. खूप आधार वाटतो त्यांचा. मग ठीक आहे, त्यांना सगळं माहितीये म्हटल्यावर त्या सगळं ठीक करतील बघ तू. मलाही खात्री आहे. May I come in? Yes, come in. गुड मॉर्निंग श्री. गुड मॉर्निंग मनीष. कसा आहेस? मी ठीक आहे. तू कसा आहेस? मी एकदम फिट, फाईन. वाटतोच आहेस. हो ना. चल मी कामाला लागतो. तुला जस्ट गुड मॉर्निंग विश करायला आलो होतो. हो. अरे वा. चल मी येतो. मनीष, काय रे? अरे माझं एक छोटस काम करशील? शुअर. आपला नंदन आहे ना, नंदनच्या बहिणीचा म्हणजे तिचा आणि तिचा नवऱ्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला ना, त्याच्याविषयी जरा माहिती काढ ना. प्रॉब्लेम? हा म्हणजे असं जनरल बोलता बोलता काही माहिती मिळते का बघ ना. चालेल, बोलतो की. पण का रे? अरे का असं नाही रे, जेवढी जमेल तेवढी आपल्याकडनं मदत करू. अच्छा, मदत. हा, तिच्या इच्छेप्रमाणे ग्रीन टी पीत राहतो. हा ग्रीन. हे ग्रीन टीचं कसं कळलं तुला? हा, ते त्या दिवशी नाही का माझ्या समोरच झालं. तू ग्रीन टी तिथे. हो हो हो, ऑफकोर्स. हो, येस. असेल. बरं मी येऊ? नाही, बस ना तू, बस. नाही नको, सांग काय. बाकी कसे आहेत सगळे? हा, सगळे एकदम मस्त. अरे आणि तुझी ती कोणती? तुझी मैत्रीण जान्हवी. जान्हवी तर एकदम फॅन्टॅस्टिक. अरे काय विचार नको, सध्या स्वतःशीच बोलत असते, गुणगुणत असते. काय चाललंय विचार नको तिचं तू. हे असणार तिचा तो आहे ना प्राणापेक्षा प्रिय. हो हो, आहेत की. तो आहे ना प्राणापेक्षा प्रिय. हो हो, आहेत की. म्हणजे मनीष, खरंच तसं काही आहे का रे? नाही नाही, अगदी तसं काही नाहीये. मग कसं आहे? अरे तुला माहितीये ना, जान्हवी खूप डिसेंट मुलगी आहे. ती तिच्या मर्यादा सोडून कधीच वागत नाही. मग आता आमच्या मैत्रीचं उदाहरण घे. आमच्या मैत्रीच्या बाबतीत शंका घेण्यासारखं काही आहे का? तुला काही वाटतं का असं काही? नाही,
तसंच आहे हे. जान्हवी मन जिंकून घेते ना रे, मग लोकांच्या आयुष्याचा ती अविभाज्य भाग बनते. आता लोक तिच्यावर जीवापाड प्रेम करतात, त्याला आपण काय करणार? पण म्हणजे तो तिच्यावर नाही नाही, म्हणजे तसं काही माहिती नाही मला. अरे पण तिच्यासाठी तो आहे ना प्राणापेक्षा प्रिय. तसे तर मी आणि गीताही आहोत की. अरे तुमची गोष्ट वेगळी आहे. अरे पण तसंच होऊ शकतं ना, नव्याने कोणाशी तरी मैत्री होऊ शकते. हा. हा. चल येतो मी. हा, काही बोलायचंय माझ्याशी? येतो मी. हॅव अ गुड डे. मला वाटलंच होतं आई आजी. काय श्री असं करणं शक्यच नाही. माझं मन मला सांगत होतं श्री माझं पत्र नाही फाडणार. मला खात्री होती. शरीरला माहित नव्हतं ते तुझं पत्र आहे. हो, त्याही मुद्दाम असं नाही करणार. जे झालं ते झालं. आता पुढे काय? आई आजी मला डिवोर्स नकोय. हे तुझ्या मनातलं झालं. म्हणजे तुझा ऑफिशियल स्टँड तुला डिवोर्स हवा असाच पाहिजे. पण जान्हवी, माझ्यावर विश्वास ठेव. जी घडी विस्कटलीये ती तर नीट करायची आहेच, पण त्याबरोबर सगळ्यांना शहाणपण पण शिकवायचंय. पण मला आलंय आई आजी. तुझ्याबद्दल प्रश्नच नव्हता. तू जो विश्वास श्रीबद्दल दाखवलास तो श्रीनं तुझ्याबद्दल नाही दाखवला. आई आजी पण परिस्थिती. प्रेम परिस्थितीपेक्षा मोठं असलं पाहिजे जान्हवी. परिस्थिती प्रेमापेक्षा मोठी झाली तर हे असं होतं. श्रीचं आणि त्याच्या आयांचं हे ट्रेनिंग आहे असं समज हवं तर. पण म्हणजे मी काय करायचं? तू कोर्टात असंच सांगायचंस की तुला डिवोर्स हवाय. आई आजी अहो, त्यानं तुझा डिवोर्स होणार नाहीये जान्हवी. पण श्रीला काय वाटेल? तेच वाटायची गरज आहे. तू कोर्टात असंच सांगायचंस की तुला डिवोर्स हवाय. आई आजी अहो, त्यानं तुझा डिवोर्स होणार नाहीये जान्हवी. पण श्रीला काय वाटेल? तेच वाटायची गरज आहे. त्यातूनच तो शिकेल. आई आजी नाही, मी असं नाही म्हणू शकत. तू असं म्हणाली नाहीस तर श्रीला आणि त्याच्या आयांना त्यांची चूक कधीही कळणार नाही. पण मी त्यांना माफ करायला तयार आहे ना. पण पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली आणि मी त्यावेळेस या जगात नसेन तर काय करशील तू? आई आजी प्लीज असं नका ना बोलू. ही फॅक्ट आहे जान्हवी. माझं किती आयुष्य उरलंय आता. ट्रिकी सिच्युएशन्स मध्ये आपली माणसं धरून ठेवणं, आपल्या माणसांवर विश्वास असणं, ही शेवटची संधी मला देवानं दिली. मला माहित आहे मी त्यांना कशात ढकलतेय, पण आत्ता ढकललं तरच त्यांना यातून कसं तरायचं ते समजेल. आई आजी मला नाही जमणार. मग श्रीनं आणि त्याच्या आयांनी केलेली चूक त्यांना कधीही कळणार नाही. वस्तू नव्हतीस तू की हरवली की दुसरी आणा. हाडामासाची माणूस आहेस तू. त्यांचा हेतू दुष्ट नव्हता. आपल्या लेकाचं सुख त्यांच्यासाठी जास्त महत्वाचं होतं. पण सूनही लेकच असते हे विसरल्या त्या. घरात एखादी मुलगी असती आणि ती दुसऱ्याच्या घरात नांदाला गेली असती तर कदाचित त्या असं वागल्या नसत्या. पण लेक कुणाचीही असली तरी ती एक माणूसच असते. आणि सून म्हणून ती घरात येते तेव्हा ती आपल्या घराचा भाग बनते. माझ्या सुनांच्या बाबतीत मी हे पाळलं. मुलं आणि सुना यामध्ये नेहमी सुनांचीच बाजू घेतली. सून घरची लक्ष्मी असते. जे झालं त्यानं आपण दुरावलो होतो, पण घरच्या सुनेला घराबाहेर काढण्याच्या बेबीच्या निर्णयाला कुणीही विरोध केला नाही.
म्हणजे त्यांची मूक संमतीच होती आणि त्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी. पण शिक्षेनेच माणसं सुधारतात असं मला नाही वाटत आई याची. शिक्षेकडे ना आपण नेगेटिव्हली पाहतो. शिक्षा माणसांना विचार करायला लावते, आत्मपरीक्षण करायला लावते. शिक्षेनं आत्मज्ञान वाढतं असं मला वाटतं. मी म्हणते ती शिक्षा भावनिक आहे. त्यांना आपण काय गंमत होतो हे तर कळायला हवं, नाहीतर तुझी किंमत त्यांना कशी कळणार? जी माझं चुकलं, मी तुम्हाला हे सांगायलाच नको होतं. चूक करणाऱ्याला पाठीशी घालणं ही आणखीन एक मोठी चूक आहे. पण आई याची चुका होतात ना. पण त्या चुकीची शिक्षा मिळाली नाही तर माणूस सुधारत नाही, पुन्हा पुन्हा त्याच चुका करतो. माझ्या सुनानी चूक केली त्याचा राग नाही मला, पण ही चूक त्यांनी पुन्हा करू नये अशी माझी इच्छा आहे. नव्या चुका करा ना, त्या समजून घेईन मी. पण त्यात माझं लग्न भरडलं जाणार आई याची.